मैं जानता था कमीनों, तुम जरूर आओगे। आज मेरा फेवरेट टॉप लॉन्ड्री में है। अरे तेरे को तो पता है सोमवार को मैं घर से नहीं निकलता हूँ ब्रो। अरे यार मेरी बिल्ली बीमार है। अरे यार मेरी गाड़ी के पिछले तीनों टायर पंचर है। यार वो दिल्ली वाली बुआ है ना, उसका पड़ोसी बीमार है यार। वो मैं आ तो नहीं पाऊंगा, बट थोड़ा सा केक मेरे लिए। हेलो हेलो। यारो मेरे यारो, तुम जान हो मेरी, मैं जाऊँ जिस डगर, हो पहचान तो मेरी, हो रात चाहे जितनी, तुम मशाल हो मेरी, मैं पंछी हो अगर, तुम उड़ान हो मेरी, यारो तुम नहीं। फेसबुक, व्हॉट्सअप जैसे ऍप्लिकेशन काही स्थापित केले, त्याद्वारे आपण सर्वजण एकत्र आलो. सर्वात आधी देशवीची माझी भेट फेसबुकवरच झाली. त्याने मला सांगितलं की आपला ग्रुप आहे, थोडा फरक पडला आहे. स्टेशनरी उपाध्ये सर करा असं सर आणि चंदावर सर यांना मी आग्रह करतो त्यांनी स्टेजवर बरेच वर्षांनी आपण आज एकत्र आलो आहे ना. बोलवतो त्यांनी सर ठाकरे सरांना शार्प रिवॉर्ड देऊन त्यांचे स्वागत करतो. विशेष म्हणजे अफसाना करुणा करतात. अलगट
पडवार, अविनाश जयस्वाल, विनोद तेरकावार आणि सतत सबका करेंगे ना. त्यानंतर इथं आता सर्वजण नवीन आहे, मुलं मुली यांचं विशेष स्वागत जयश्री कल्याण, त्याच्यानंतर धन्यवाद दीपक कुटवार, अविनाश जयस्वाल. स्वागतम सुस्वागतम. आज आपण येथे जवळपास 24 वर्षांनी एकत्र आलो. 2021 चालू आहे आणि 1997 मध्ये आपण वेगळे झालो. 24 वर्षानंतर हा जो सोहळा इथं आपण संपन्न करत आहोत स्नेह संमेलनाचा, याचा पूर्ण श्रेय एक तर सुरुवातीला व्हॉट्सअपला जाते, त्याच्यानंतर सर्वात जास्त मेहनत राणी आणि विष्णू या दोघांना मी हे श्रेय द्यायचं ठरवलेलं आहे. आज आपले शिक्षक इथे हजर आहेत. त्यांच्यासमोर त्यांच्या मागे आपण शिक्षक होते श्री मासटवार सर, यांनी खूप सांभाळलं आपल्याला. कारण 1ली ते 4थी पोरं कसे असतात, किती मस्त्या करतात, हे त्यांना चांगलं माहित आहे. आणि मासटवार सरांचे इथं मी आभार मानतो आल्याबद्दल. आणि श्री चंदावर सर यांनी सुद्धा आपल्याला चांगलंच मोलाचं मार्गदर्शन त्या काळात केलेलं आहे. धपाटे सुद्धा भरपूर दिलेले आहेत. ते धपाटे आज आपल्याला धडे शिकवून गेले त्या काळात. आजच्या मुलांना मारण्याचं परमिशन नाही आहे, पण जे आपण छड्या खाल्ल्या, ज्या मार खाल्ल्याचे कुंबडे झालो आपण वर्गाबाहेर उभं राहून, डेस्कवर उभं राहून, त्याला खूप महत्व आहे. आजच्या मुलांमध्ये जी शिस्त कमी दिसत आहे. शिक्षा आवश्यक आहे. जी शिक्षा करत होते ते खूप आवश्यक आहे. असो, आपले सर्व शिक्षक इथे उपस्थित झाले.
हे वाक्य कोणाचं आहे सांगता का? टाचणी पडली तरी मला आवाज आला पाहिजे. सर आठवते का काय तुम्हाला? सरांना तसं आजही आठवतात सर आम्हाला. आणि कनाके सर तर तसं सोडा, आपल्याला भरपूर नाचवलं त्यांनी. लेझिमच्या तालावर भरपूर नाचवलं. आता रिटायर झाले सर. आता शेतात जाताना वगैरे कधी कधी भेट होते आमची. पण उपाध्ये सर आणि कनाके सर वणीला राहतात. मला ते एकदा भेट झाली होती उपाध्ये सरांची. तर आज इथं आपण काय जमलो, एक स्नेह निर्माण झालं पाहिजे. कोणताही काम करत राहू, पण आज आपल्याला घडवलं या गुरुजनांनी. म्हणून या गुरूंच्या स्मरणासाठी आणि आपण एकत्रित येण्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर माझं प्रास्ताविक मी संपवतो आणि संजूकडे माईकचा. आणि नव्याने त्यावेळेला विशेष म्हणजे सेंटर झालं होतं पाटण. त्याचाही फायदा आम्ही उचलू शकलो नाही. आणि कधी कधी वाटते का बरं झालं ते सेंटर होतं. कारण सेंटर होतं तेव्हा पेपर तरी मिळाले नसतं तर काय हालत होती. त्यानंतर सर्वांनी आपापला परिचय द्यावा. मी सरांना आग्रह करतो की त्यांनी 2 गोष्टी बोलाव्या. माझे विद्यार्थी जावई लोक, जावई लोकांना प्रथमच पाहतो, त्यांना अभिनंदन करतो. या कार्यक्रमाला ते सपत्नी उपस्थित झाले. आमची बॅच जी आहे त्यावेळेस जिल्हा परिषद हायस्कूलला एका वेळेस 5 जण नवीन नियुक्तीने इथे हजर झालो. आणि आमचे चिंचोलकर ते 1 दिवस त्या नाल्याच्या पलीकडे मुक्काम केला एसटी. नाल्याला पाणी असल्यामुळे पाटणला येऊनही. परंतु आजच्या मुलांना जर पाहिलं तर आता रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. परंतु रस्ता आहे. त्या काळात डांबरोळी वाहत होतं. घरी जामणी जेव्हा तालुका झाला त्यावेळेस हा एकमेव रस्ता होता. पैनगंगा टू वणी तालुक्यात झरीला सुद्धा रस्ते नव्हते. झरी मुळातच गावठाणाच नव्हतं. तरी झरी तालुका झाला. आणि मी ज्या दिवशी जॉईन झालो त्या दिवशी पांढरकवडा तालुक्यात जॉईन झालो. लगेच दुसऱ्या दिवशी मी माळेगाव तालुक्यात गेलो. जागा न बदलता लगेच दुसऱ्या दिवशी पांढरकवडा तालुक्यातले 10 गावं माळेगाव मध्ये आले. आणि इथून जेव्हा गेलो तेव्हा झरी जामणी तालुक्यात. म्हणजे जागा न बदलता 3 तालुके एकाच ठिकाणी बदलण्यात आले. आमचा स्टाफ त्यावेळेस सर्वच नियम होते. सर्वांची लग्न व्हायची होती. आणि जसे घरं मिळाले साफसूफ करून त्या ठिकाणी आम्ही राहिलो. आणि इथे राहत असल्यामुळे आम्ही 8 ते 7 पर्यंत, सकाळी 8 ते संध्याकाळी 7 पर्यंत शाळेतच राहायचो. रविवार शनिवार सुद्धा गावाला जर गेलो नाही तर शाळेतच कॅरम खेळत राहायचं, व्हॉलीबॉल खेळत राहायचं. त्यामुळे विद्यार्थी जे आहे ते सदोदित शाळेशी निगडीत. त्यावेळेस मी जी झाडं लावली त्यानंतर कोणते शाळेबाबा झाले आणि चेहरे बदलून गेले.
मध्यंतरी 20-25 वर्षाचा खंड पडला. त्यामुळे काही चेहरे ओळखायला येतात, परंतु नाव मात्र स्मृतीत गेले. मी इथून गेल्यानंतर चालगर्डीला गेलो, तिथे 19 वर्ष होतो. त्यानंतर मुख्याध्यापक म्हणून भटकीला गेलो आणि मला जे काही मुख्याध्यापक मिळाले 10-12, कोणत्याही मुख्य तुम्ही सर्वांनी अगत्यानं आम्हाला बोलावलं. खरं तर मला आज यायचंच नव्हतं, परंतु मनाला अशी एक रुखरुख लागून गेली. माझ्या घरी आज महाराज नाही, त्यामुळे मला तिथं असणं गरजेचं होतं. परंतु सर्व भाऊ आहे, भाऊ मोठ्या भावाला सांगितलं मला जायचं आहे. त्यामुळे त्यांची परवानगी घेऊन इथं आले. धन्यवाद सर, खूप चांगले बोललात आपण. आधीच्या सारखे जसे आधी बोलत होता सही वाटत. उपस्थित सर्व सभागृह, माझा इथं 96 पासून सुरू झाला. मी 96ला इथं आलो. जीवनाची सुरुवात पाटणवरून झाली. पहिली आमची नोकरीची पाटणवरून झाली. आणि छान आम्हाला या गावात प्रेम मिळालं आणि 11 वर्ष नोकरी कशी निघून गेली, जीवन कसं कटलं, हे व्यवस्थित आनंदी जीवन येतं. सुरुवात चांगली झाली आणि कोणत्याही कामाची जर सुरुवात चांगली झाली तर शेवट बिलकुल यशस्वी होते. आणि या गोष्टी आता हे प्रेमापोटीच कार्यक्रम ज्यांनी आयोजन केलं त्यांना कल्पना सुचली की जुने लोक एकत्र आले तर माणसाला जीवन जगण्याला ऊर्जा मिळते. ऊर्जा मिळते, प्रेम विफललंय तर उपदेशाच्या डिग्री ते काळे मास्तर झाला 20 मिनिटामध्ये पण नाही बोलला. आम्हाला पाटणला बोलला, तुम्ही दिवाळ्यापोटी खूप बोलवत आहे पण तुम्ही अर्धा तास खाता आमचा मुलगा. आम्हाला पाटणला जाणं गरजेचं आहे. तर मित्र नंतर मी 96ला विस्तार अधिकारी म्हणून तिथं मारेगावला गेलो आणि तिथं मी 15, 17, 20 वर्ष जवळपास तिथं नोकरी केली विस्तार अधिकारी म्हणून. आणि तिथं सुद्धा प्रेमामध्ये पात्रतेमध्ये मला प्रभारी पिवळ 2-4 वेळा पद आलं. शिक्षकाला सन्मानानं प्रेम दिलं, दोस्त समजलो आणि प्रभार सुद्धा यशस्वी केला. आपल्या वागणुकीवर आपण कसं वागतो इतरांशी तो त्या पद्धतीनं आपल्याला निवड करत असते. प्रेमात खूप ताकद आहे, आपण यशस्वी होतो. म्हणजे कोणत्याही गोष्टीला अविश्वास किंवा भीती, एखादी 2 व्हीलर आपल्या अंगावर येते म्हणलं ती अंगावर येते, तर इच्छा चांगली ठेवली, आपली वृत्ती चांगली ठेवली, मनात भीती नाही ठेवली तर माणूस निश्चित यशस्वी होते आणि आपल्याला यश मिळते जीवनात. इथं मी मारेगावला मग नंतर 2 वर्ष धरीला आलो. गीत मला आवडीचं गीत बलसागर भारत हो. कडाके सरांचं आवडीचं. ज्यावेळेला अवघ्या 19 वर्षाचा होतो आणि विद्यार्थीमध्ये आणि माझ्यामध्ये फक्त 5-6 वर्षाचा फरक होता. आणि त्यावेळेला मलाही वाटते की बाबा मी विद्यार्थीच आहोत, कारण फरक जास्त नव्हता आणि त्याच्यामुळे वाटते की सर टिल्लू मास्तर म्हणून मला मनाच्या मागं ती बॅच माझीच. कारण 1 ते 4 पर्यंत त्या बॅचला त्रिशूल कन्नेवार, अमोल तोटावार, मनीषा, आता पुष्कळ नाव 40-50 पोरं होते, ते करुणा वगैरे, अविनाश, हे सगळे पोरं 1 ते 4ला होते. त्यांना त्यावेळेला आम्ही सकाळपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत आमचे क्लास चालायचे. आणि माझ्या बरोबर मला खूप जवळचे, कारण माझं लग्न झालं नव्हतं आणि माझं स्वयंपाक पोरं पोरी म्हणजे तर आणखीन मजा आली असते. कारण काही लोक जावे लोक आले, सगळेच जावे लोक आले पाहिजे, सुनबाई पण आल्या पाहिजे होत्या. म्हणजे यामध्ये मजा आली. 100% आले. तरी हे जे कार्यक्रम आयोजित केलं, ज्यांच्या डोक्यातून ही कल्पना सुचली ते त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो. आम्हालाही जे बोलावलं, आम्हालाही वाटलं की चला चांगला कार्यक्रम आहे, घरी पाहुणे आहे म्हणून उशीर झाला,
त्रिशूलचा 2-3 वेळा फोन आला, म्हटलं येतो म्हणजे येतो, म्हटलं थोडा उशीर झाला सर माफ करा. पण जे कार्यक्रम तुम्ही इथं आयोजित केलं त्या कार्यक्रम पाहून आमचं सुद्धा आम्ही जे आता आयुष्यात जे कमाई केली ती कमाई आज आम्हाला श्रेय आम्हाला. पैसा महत्वाचा नाहीये. आम्ही पैसा पगार घेतो, 70-80 हजार पगार आहे, भरभक्कम आहे, पण हे जे प्रेम पाहिजे ते प्रेम आज आम्हाला भेटलं. आयुष्य आमचं सगळ्यांचं सार्थक झालं असं तरी आम्हाला वाटते. आणि तुम्ही त्यावेळेचं शिक्षण यावेळेचं शिक्षणात फरक आहे. आज कॉम्प्युटर कॉन्व्हेंट मध्ये जातात, पण कॉन्व्हेंट मध्ये शिकत असेल तर हे प्रेम तुम्हाला त्या कॉन्व्हेंटच्या शाळेत मिळणार नाही. तुमच्याच मुलांना विचारा सरांबद्दल आपुलकी आहे का, ती आपुलकी आज माझेही पोरं शिकले कॉन्व्हेंट मध्ये, पण जी तुमच्यामध्ये आपुलकी आहे, जे प्रेम आहे आमच्याबद्दल तुम्हाला आहे, तुमच्याबद्दल जे आम्हाला आहे, हे मात्र आजच्या काळात बदललेला आहे. तो काळ आठवला तर आम्हाला आज ती काळ जुन्या गोष्टी आठवल्या तर खूप छान वाटते. आणि मी इच्छा जवळपास मला सगळेच नेहमी भेटतात. पाटण धानोरामध्ये काही नाही, दररोज भेटतात रस्त्यानं, मुलं मुली सगळेच भेटतात. आणि जेव्हा तुम्ही आपुलकीला जवळ येता, सर म्हणून बोलता, त्यावेळेलाच आम्हाला खूप आनंद वाटतो की आपले पोरं आहे. आजकाल हे रिस्पेक्ट आजच्या काळात या कॉम्प्युटरच्या जगामध्ये कमी होतं. प्रेम नावाची गोष्ट राहिली नाही. आणि हे आज तुम्ही जे लोकांना आदर्श म्हणून दाखवून दिलं हे कार्यक्रम ठेवून की हे आपले शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं काय असते, याच्यातून जे प्रेम आहे ते प्रेम तुम्ही आज लोकांना दाखवलं, त्याबद्दल आम्ही तुमचं खूप खूप. एक गुजरात अहमदाबादला इंजिनियर आहे आणि एक मुलगा NIT ला जमशेदपूरला आहे. हे तुम्हाला शिकवलेलंच माझ्या मुलाला मिळायला आशीर्वाद समजतो. आणि चांगल्या प्रकारे प्रयत्न केला म्हणून आमचे पोरं सुद्धा चांगले निघाले. आणि आमचे जर समजा पोरं खराब निघलं तर तुमचं बाप आम्हाला मिळाला असं आम्ही समजतो. आणि म्हणून आम्ही जे काय केलं, फुलाची पाकळी म्हणून तुम्हाला ज्ञान दिलं आणि तुम्हाला ज्या पद्धतीनं जगाचं जीवन जगाचं आम्ही जे मार्गदर्शन केलं, आणि म्हणून मी तुमचं या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. मी माझे काय झाला फी बद्दल तर मुलं शिक्षक लोक मुलांना बाहेर पाठवतात, फीस बद्दल मेसेज करतात, मुलांजवळ मेसेज देतात. कमी मुलांना तरी मुलांजवळ तरी मेसेज द्यायला नको. आजच्या काळात फोन करतात, चार्जेस फी असं वाटलं नाही, आम्हाला वाटलं नाही कधी का असं काही होईल का शिक्षणाचा सुद्धा पैसे मोजावे लागतील. त्या काळात आम्हाला स्टोरी उपाध्ये सरांची स्टोरी सेम, लहान कोवळे. आमचा वय वाढला पण उपाध्ये सरांचा वय वाढत नाही. विशेष त्यांनी यावर आम्हाला सुद्धा 2 गोष्टी सांगा. तो बघा ते केसेस झाडले ते दोघांचे, अमोल दादा दीपक दादा, सर्वांचे पोट आतमध्येच आहे असं वाटत नाही मला. त्यानंतर उपाध्याय सर आपल्याला 2 गोष्टी सांगतील. मी त्यांना विशेष आग्रह करतो त्यांनी आपल्या ज्ञानाचा विशेष म्हणजे जवानीचा भर टाकावा. आज संमेलन मिळत नाही, पण इथं सगळेजण एकत्र येतात. कारण प्रत्येकजण वेळ नाही. आजचा काळ आहे, फास्ट युग आहे. मुलाला वडिलासोबत बोलायला वेळ नाही, बायकोला मुलासोबत बोलायला वेळ नाही. अशा अनेक समस्याग्रस्त 21व्या पिढीकडे चाललेली वाटचाल आहे की त्याच्यामध्ये तुम्ही सगळे एकत्र आले, तुमचे सगळे विचार जुळले, हे खरोखर आनंदाची गोष्ट आहे. आणि जेव्हा कर्णेवारचा फोन आला मला की आपण माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आहे बा, सर तुम्ही याल का, तर म्हटलं ठीक आहे येतो बा. आता मला नागपूरला माझा भाचा जो आहे तो नोकरी करतो मुंबईला, तो आज जाणार आहे मुंबईला. ते घरचे लोक बायको मागे लागून आहेत, तुम्ही नका जाऊ, चला माझ्या सासरे भाऊ वाट पाहत आहे. खरी गोष्ट सांगतो, सासरे भाऊ वाट पाहत आहे, त्यांची तब्येत बरी नाही. आम्ही सगळे नागपूरला गेलोय, तुम्ही पाटण चालले. म्हणजे येतो संध्याकाळच्या वेळी नक्की येतो. एवढं बायकोला धीर दिला आणि इथे कसा घरी गेल्यावरती तुम्हाला कल्पना असेल की बायकोचा राग कसा असतो आणि तिचा हट्ट कसा असतो हे तुम्हाला माहित आहे. त्याच्यामुळे जास्त बोलत नाही, पण मला खूप आवडलं. कारण कसं माहिती का, आम्ही सगळे एका बॅचचे 19 वर्षी मी नोकरी लागलो, इथे पाटणलाच आलो. आल्यानंतर पहिले शाळा
तिथेच अनेक रूमा बदलल्या. म्हणजे कसं रूमा बदलल्यामुळे लोकांची ओळख जास्त झाली माझी. या लोकांनी एकच रूम मध्ये दिवस काढले. मी प्रत्येक एरियात फिरलो. म्हणजे कसं सगळ्या एरियात फिरलो. म्हणजे गोलकर बेटात फिरलो, तिकडे शाळेजवळ आलो, मधल्या बेटात आलो. सगळ्यांशी ओळखी खूप झाल्या. आणि दुसरी गोष्ट कसं होती की शाळेत या प्राथमिक शाळेचे सगळे द्यावडतीवर सर होते, तोटावर सर होते. यांच्याकडे आमच्याकडे मुलं यावंय बा म्हणजे यांच्या शाळेत पकडून यायचं. आणि नाही आला 2-3 दिवस त्याला पकडून यायचं, उचलून यायचं. चल बा शिक बा. त्याच्यात काही पोरं शिकले, काही पोरं न शिकलेले ते आज पस्तावत आहेत की आम्ही त्यावेळेस शिकलो असतो तर खूप छान झालं असतं बा. त्याच्यानंतर आम्ही त्यावेळेस आता आज मी पुरेला हिंदी परीक्षेसाठी म्हटलं की अरे बसारे तर 50 रुपये 60 रुपये परीक्षा फी द्यायला तयार नाही. आजची कंडिशन आहे. आज तर ती परीक्षा बंद केली. पण आपण त्यावेळेस पाटणला सेंटर दिलं. 92 मुलं शनिवार रविवार पूर्ण परीक्षा द्यायचे. प्रथम प्रवेश परीक्षा, प्राथमिक परीक्षा, कोविड परीक्षेपर्यंत आपण नेलं होतं. हे लिंबीचे मुलं सुद्धा यायचे, ऐरलीचे मुलं सुद्धा यायचे. शाळेचं रेप्युटेशन वाढलं त्यावेळेस. कारण हे सगळं तुमच्या श्रेयावर. त्यावेळेस म्हणजे कटकस परिस्थिती गरिबीची होती त्यावेळेस. पैसे नाही पण परीक्षा दिली पाहिजे बा पोरांनी. त्यामुळे त्यावेळेस पोरं बसायचे परीक्षेला. 2-2 दिवस सेंटर चालायचं. 94-95 मध्ये मला आठवते की एक ग्रामगीता परीक्षा घेतली आपण. त्यावेळेस घरोघरी फिरून 65 वर्षाच्या आजोबापासून तर लहान 8 वर्षाच्या मुलापर्यंत सगळ्यांना त्या परीक्षेत बसवलं. 2 वर्ष कंटिन्यू ती परीक्षा चालवली आपण. त्यावेळेस तुमच्या सगळ्यांचा सहकार्य होतो. फुल नाही फुलाची पाकळी परीक्षा घेतली द्यायचं. त्याच्यानंतर आम्ही सहल आयोजित केली. पहिले सहलीला तयारच नव्हतो. घरोघरी मुलींना पाठवायचं नाही. कसं होतं की बसमध्ये बसून जाणे. तर मग घरोघरी फिरू या रे बाबा बसला लागल्यास कन्सेशन दिलं. काही मुलांना कन्सेशन, काही मुलांना पूर्ण पैसे. असं ऍडजस्टमेंट करून परिस्थिती पाहून त्यांना पकडून नेलं आम्ही. म्हणजे एकदा बस नेली 40 मुलांचीच नेली. 15 मुलांचा घाटा झाला त्यावेळेस. पण ते कमी जास्त वापस येणारे पैसे पकडून मग दरवर्षी सहल जायला लागली. आता त्याच्यामुळे सहली त्यावेळेस आनंद मिळाला. स्काउटच्या कॅम्पला पण नेले आम्ही तुम्हाला. घरोघरी फिरून 4 चांगल्या घरचे पोरं, 4 गरीबाची पोरं. मग त्याच्यात ऍडजस्टमेंट जे नसेल तर परिस्थिती पाहू आणि घरी सामान पकडून यायचं. आणि मग ऍडजस्टमेंट. आणि मग येताना पुन्हा 20-20 रुपये द्यायचे त्या काळात. काय बाबा खाऊ बघ खेळ बा तुझं काय घ्यायचं की घरी. असं करून ते स्काउटचा कॅम्प दिला. खूप आठवणी आहेत. इतकी आठवणी आहे की कमाच्या बाहेर. मी माझ्या मुलीला म्हटलं की आम्ही जे काय करतो ते तुम्हाला सांगत नाही. तुम्ही आमच्या इथे येऊन विचारा मुलांना आणि मग तुम्हाला मुलं सांगतील काय करतात काय नाही करत. त्या काळातलं काम आणि आताचं काम. मागच्या साईडला मी झाडं लावले. वृक्षमित्र पुरस्कार दिला. त्यावेळेस पेना पेन्सिल बक्षीस दिल्या. काही मुलांना मिळाल्या, काही मुलांना नाही मिळाल्या. तर अशा अनेक योजना आखल्या, अनेक योजना पूर्ण केल्या. तुम्ही सगळ्या मुलांनी खूप सहकार्य केलं. छानपैकी ठाकरे सरचं नियोजन होतं. ते म्हणजे कसं ते खूप मारायचे गणित असल्यामुळं. आणि आमच्याकडे मराठी विषय होता. आम्हाला मारायला पण जमते. पण एकदा इंग्रजी विषय आला. 5वीला. ते एक आपला विद्यार्थी तो वणीच्या LIC ऑफिसमध्ये आला. त्या 8-9 झालं नव्हतं. 1 वर्ष फक्त 8-9 झालं शिकवायला चान्स मिळाला. 8-9 जे शिक्षक लोक नव्हते तेव्हा. आपण सकाळची शाळा दुपारी 8-9 झालं शिकवायचं. असं दोन्ही चालायचं. तर तेव्हा मग आपल्या 10वीच्या निरोप समारंभ बोलायचं. म्हणजे जसं माझा एक मुलगा आहे BCA झाला रायसोनीमध्ये. आता MCA करणार आहे. त्याचे आम्हाला ओपन मध्ये असल्यामुळे पूर्ण फी लागते 1 लाख रुपये. तर ती तयार ठेवली. पुढच्या वर्षीची फी पण तयार ठेवली. पगार मिळतो त्याच्यामध्ये बरोबर नियोजन आहे. मुलगी 12वी झाली. तिला BBAच्या कोर्सला इंजिनिअरिंगसाठी गेलो होतो आम्ही. तर 1,65,000 फी आहे म्हणाले ते. तर ती मला गणित जमत नाही म्हणे बाबा म्हणे. म्हटलं ठीक आहे. तर एक कोर्स दुसरा कोर्स दिला बिझनेसचा. तर म्हटलं पुढे बिझनेसमध्ये तुला सर्व्हिस लागेल, तू आपल्या पायावर उभी होशील आहे की नाही. कमीत कमी मुली आत्मबळाला आल्या पाहिजेत. मुलींना सुद्धा स्वतःचं कमाईचं साधन आणि स्वतःच एक इमेज म्हणतो की नाही आपण. म्हणजे इगो नाही पण नोकरी केले तर एक स्टेटस वाढते मुलींचा आहे की नाही. महिला ते सगळ्या इथे म्हणजे सगळे सौजन्यपूर्ण सगळं होतं. म्हणजे सण आले बा तर कोणतीच महिला का ते वाट पाहू नाही देत. पटकन भरून सर आले बा एक गुंड पाणी दिलं की चालले बा सर. म्हणजे त्यांचं ते किती लाईन राहो, त्यांच्या किती आपसात भांडणं राहो, पण गेल्याबरोबर मान देत होते. म्हणजे पटकन आमचा एक गुंड भरून द्यायचे आणि
तुम्ही सरळ आपले गेले पाहिजे बघ. आणि पुन्हा एक वैशिष्ट्य इथलं की कोणाच्याही घरी गेलो की चहा प्यायचा. आणि ती सवय मला आता मी त्या हिवरा आश्रमाला गेलो होतो, तिथे ते शुभदास महाराज होते. त्यांनी म्हणाले की तुम्ही चहा सोडा. माझी बायको पाहायला लागली की म्हणजे काय सांगत आहे चहा सोडा, यांचं तर चहा आवडतं पेय आहे. तर इथे आम्ही सुलतापूरला गेलो तो 17 कट चहा पिला एकदा सगळे मिळून. म्हणजे या घरी गेला तर तो मुलगा नाराज नाही झाला पाहिजे. कसं आहे की सगळे मुलं सारखे, मग त्याच्याकडे अर्धा कप पी, त्याच्याकडे अर्धा पी. आता आम्ही कुरईमध्ये फिरतो. कुरईला मी आता माझ्याकडे मुख्याध्यापक प्रभार आहे. कुरईला इतक्या वेळ फिरतो पण असे कोणी म्हणत नाही सर या चहा प्यायला. आम्ही वाट पाहतो पण आम्हाला हॉटेलमध्ये 5 रुपये देऊन चहा प्यावा लागतो. पण चहा अशी गोष्ट जी आहे ती जी गावकऱ्यांनी तुम्ही दोघांनी जी दिली चहा प्यायची पाजाय म्हणजे आत्मप्रेमापोटी, म्हणजे आमच्या प्रेमापोटी तुम्ही जे म्हणाले की चहा घ्यावा ते प्रेम आहे. आणि चहामुळे काय 2 शब्द बोलतायत एकमेकाशी आणि त्या मुलाबद्दल सांगता येते आहे की नाही. त्यामुळे तुमचं हे एक वैशिष्ट्य आहे. मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. आजही काही मुलं आले की आम्ही सांगतो बाबा असं कर तसं कर तसं कर. पण जेवढं शिक्षकांचं ज्ञान आहे म्हणजे देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं. आणि देता देता हात घ्यावे असं आहे पहिलेची मन होती. पण ते हात घेण्यात काही मतलब नाही ना. तर ज्ञान घ्यावं म्हणजे कसं ज्ञानाने आपल्याला फायदा होतो. ज्ञान घेतल्याने कसं आहे की आपल्याजवळ जे काही आहे ते तुम्ही घ्यायचं. कोणा ज्याच्यापासून भेटेल तसं घेत गेलं तर आपण समोर जात जातो. एक खूप सुंदर गोष्ट आहे की तुम्ही सगळे मुलाबाळासहित छानपैकी एकत्र इथे आले. फुल नाही फुलाची पार्टी वर्गणी काढली असेलच. आजकाल पैसे मागा गेल्यानंतर डोळे वटारते कोणी द्यायला नाही पा. कारण हा कार्यक्रम घेणं सोपी नाही. मी आमच्या समाजाचं काम करत होतो. टेबलला मीच लावत होतो, पत्रिका मीच पाठवत होतो, स्टेजवरही मीच कार्यक्रमात अरेंज करत होतो आणि सत्रेच्या मीच उचलत होतो. पण पैसे मागायला गेलं की लोक असे पैसे मग कधी खिशातलेच पैसे खर्च करावे लागेल. पण एक तुम्ही छानपैकी सगळ्यांनी मिळून अरेंज केलं. तुमच्यामध्ये फुलाची पाकळी तुम्ही या कार्यक्रमात टाकली. हा तुमचा मोठेपणा आहे, उदारतावादी आहे. आणि देता देताच आहे ना आपली संपत्ती वाढते. एक गोष्ट कशी आहे माहितीये का, मी एक म्हणजे कोणती गोष्ट देणारी वाढते असं आपल्या तुमच्या एक मन आहे की 100 रुपये जर कमवले, किती सुद्धा आले ते जैन समाजाच्या 7वी होत्या त्या असो. तो विषय तुम्ही छानपैकी अरेंज केला कार्यक्रम. मला खूप आनंद झाला. तुम्ही सगळ्यांनी मला म्हणजे कसं आता अजून मला 5 वर्ष बाकी विचार तुम्हाला देण्यामध्ये तुम्हाला आनंद मिळाला आणि तुम्हाला पण विचार ऐकले. तुम्ही शांतपैकी शांतपणे बसून याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. आणि ही आजचा जो प्रसंग तर ते पोरं आमचे शाळेतले पोरं काय करायचे सरळ कपडे काढले की सरळ पाण्यात उडी मारून द्यायचे. अबे नका नका पुढाला नाही सर ते तर म्हणून आम्ही मुलांना सांगतो की आपण तुम्ही जलतरण याच्यात जा, मुलांना पोहणं शिकवा. कारण भविष्यात कधी काही आपण काय आपल्याला ते खूप हे असतं ना, कुठे गेलं की बोटिंग करायची सवय असते मुलांना आणि एखादी बोट बुडली आपलं प्राण जातो. लाख मुलाचा जीव आहे. करोडो रुपये आपण या हाताने पायावर उभं राहता येईल. भले सरकारी नोकरी नाही आता आमची बॅच शेवटची बॅच. आता तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये जाऊन तुम्हाला तुमचं इन्कम कमवावं लागेल. श्रीराम माहित आहे की आपण महत्वाचे विधान असंच आम्हाला राहावं. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आदरणीय मंच या ठिकाणी आग्रहाने उपस्थित झालेले गणेशजी ठाकरे सर, कनाके सर, नरताम सर, उपाध्ये सर आणि माझे सहकारी मित्र मासटवार सर. आम्ही दोघेही एकाच बॅचला DA होतो आणि एकाच वेळी पाटण शाळेत प्रवेश केला आम्ही शिक्षक म्हणून. तर माझे विद्यार्थी या घेतला होता त्या ठिकाणी मी तेव्हा उपस्थित होतो. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा या ठिकाणी माझी विद्यार्थ्यांनी आपुलकीने आपल्या शिक्षकांना पाहण्यासाठी, शिक्षक किती रोड झाले, किती लठ्ठ झाले, तर यासाठी नव्हे की आपले शिक्षक आपले आदरणीय पूज्य आहेत या निमित्ताने
आग्रहाने या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केले त्याबद्दल आपल्या सर्वांचं पुनश्च मी अभिनंदन करतो. मी या ठिकाणी 1987 मध्ये प्रथमतः शिक्षक म्हणून पाटणमध्येच रुजू झालो. फर्स्ट अपॉइंटमेंट इज पाटण. फर्स्ट अपॉइंटमेंट पाटणला माझ्यासोबत मासकर सर होते, त्याचप्रमाणे लिंगारेड्डी तोटावार, आनंदराव तोटावार, आमची अशी यंग बॅच होती आणि सर्व यंग आणि शिकवणारे हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी जेवढे काही शिक्षक किंवा कर्मचारी किंवा इतर चांगल्या पदावर गेलेले आहेत हे सर्व या 4-5 शिक्षकांच्या हातून गेलेले आहेत. त्यानंतर रजमलवार सर सुद्धा आले काही दिवस, पंचायत समितीचे बीओ म्हणून रुजू झाले. ते सुद्धा या ठिकाणी पाटणच्या शाळेत होते. काही दिवस देवलवारही होते. परंतु जास्तीत जास्त काळ पाटणमध्ये 13 वर्षाचं कार्य या ठिकाणी मी अतिशय चांगल्या प्रकारे तुमच्या आशीर्वादाने तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिल्यामुळे या ठिकाणी तुमचा या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे उन्नती झालेली आहे. तुम्ही जर शिकले नसते, तुम्ही जर चांगल्या प्रकारे शिकले नसते तर आज या पदावर किंवा या पद्धतीने आम्हाला बोलावून आमचा सत्कार केलाच नसता. तुम्ही तुमच्यामध्ये जे गुण दिसून येत आहे संस्काराचे, अमोल तोटावर सरांनी सांगितलं की हे जे संस्कार आहे ते संस्कार त्यावेळेस जे आम्ही शिकलो ते आज या मुलांना शिकण्यास मिळत नाहीये. म्हणजे आज जे मुलं शिकून राहिले ते संस्कार त्यावेळेचे मिळत नाही आहे. कारण त्यावेळेचे जे संस्कार आम्ही दिले ते संस्काराचे धडे आम्हालाही आज आठवते आणि तुम्हालाही आठवते. आम्ही सांगत होतो की आज चेतावा सर हे एक नाममात्र आहे तुम्हाला शिकवणारा, पण पुढच्या आयुष्याची जी भावी पिढी आहे, तुमचं जे आयुष्य आहे, भविष्य आहे तुमच्या हातात आहे आणि तुम्ही शिकल्यानंतर किंवा नाही शिकले तर त्याच्यानंतर तुम्हाला आमची आठवण येईल हे सुद्धा आम्ही तेव्हा त्यावेळेस सांगितलेलं आहे. ज्याला कोणाला आठवत असेल तर आठवून ठेवा. तर त्यावेळेस याची सुद्धा आठवण आम्ही करून दिलेली आहे. काही लोकांना आठवण आहे याची की सरांनी असे बोलले. आम्ही तासनतास विद्यार्थ्यासमोर शिकवत होतो. नवे दिवस नाही बोलले तर रात्रीचे तास घेत होतो. रात्री मुक्कामाला जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये मुक्कामाला राहत होतो. त्यावेळेस ठाकरे सर सुद्धा इथं होतेच, कनाके सर होते. तर माझ्याकडे विषय होता गणित विज्ञान. मोठ्या आवडीने मी गणित विज्ञान शिकवायचा. गेल्यानंतर विद्यार्थी म्हणायचे सर विज्ञानाचा तास घ्या. तर हे मी सांगून माझा मोठेपणा मी या ठिकाणी सांगत नाही. माझा एक विद्यार्थी तुमच्या बॅचचाच विद्यार्थी मला भेटला यवतमाळमध्ये. त्याचं नाव गार्डन मधून, तिथे गार्डन आहे, त्या गार्डन मधून तो बाहेर नुकताच पडला आणि रस्त्यावर आला. माझा चेहरा पाहिल्याबरोबर सर सर आवाज दिला. सर आवाज दिल्यानंतर मला वाटलं हा पोरगा कोण. मी त्याला ओळखलं नाही, कारण मोठे झाल्यानंतर चेहरा बदलतो. आता या ठिकाणी नेहमी पाण्यात येत आहे म्हणून चेहरे लक्षात आहे, पण त्या कोणाला नंतर पाहतच नाही. मी शिकून गेल्यानंतर तो माझ्या लक्षात आलाच नाही. त्याच्यानंतर तो आम्हाला सर म्हणत आहे. आणि तू काय को सर मला ओळखलं नाही का तुम्ही. नाही मी सर विजय नामदेव कोळ. तो आले. आणि दुसरा एक किस्सा असा आहे की या ठिकाणी रमेश पडलवार नावाचा मुलगा आहे, शिक्षक आहे. रमेश पडलवार राजू शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक आहे. तो विद्यार्थी 3ऱ्या वर्गात होता. आठवत असेल कोणी 3ऱ्या वर्गात होता. तो शाळेत येत वर्गात बसत नव्हता. नदी नाल्यानं फिरायचा. त्याला रोज पकडून आणायचा. मग तो बसत नव्हता, रडत होता. मग त्याला नाही का मग एक छडीचा त्रिशूल होता वाटते सोबत. त्याला रोज पहिल्यांदा त्याला लाडानं गोळानं घेतलेला. मग त्याला म्हटलं आता याला मारल्याशिवाय
मग त्याला आणलं. मग असं वडिलांकडून परमिशन घेतला आणि नंतर त्याला रोज एक दोन झापड मारायचे आणि असं करू करू तो बसू लागला. मग जेव्हा त्याला समजायला लागलं की आपण काही तर शिकत आहोत आणि नंतर तो शिकू लागला, काही ना काही त्याला येत होता आणि तो शिकता मग तो वर्गात प्रथम म्हणजे पहिल्या क्रमांकाने पास झाला. म्हणजे त्याचं कसं शिक्षणामध्ये आवड नव्हती पहिल्यांदा, नंतर जेव्हा आवड निर्माण झाली तो स्वतःहून यायचा, शाळेत बसायचा आणि मग तो वर्गातून पहिला आला आणि 5वी पर्यंत तो पहिला आला. 5वी नंतर तो थांबलाच नाही, अतिशय हुशार असा मुलगा आणि आज तो शिक्षक म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे. आणि नेहमी तो आठवण काढतो, सर तुमच्यामुळे मी शिकलो, तुमच्यामुळे मी शिक्षक झालो, हे आठवण तो दररोज काढतो. आणि मला भेटल्यानंतर तो आल्यानंतर नमस्कार केल्याशिवाय किंवा पाय पकडल्याशिवाय राहत नाही तो. म्हणजे असा एवढा म्हणजे विद्यार्थ्यामध्ये आपल्याविषयी जिव्हाळा तेव्हा निर्माण होतो की आपण जेव्हा काम करतो तेव्हा इमानदारीने प्रामाणिकपणे काम केलं तेव्हा आपल्याला विद्यार्थी चाहते. नाहीतर तो मास्तर का मार कुठे मास्तर, कारण मी खूप मारत होतो. मारण्याचं प्रमाण माझं जास्त होतं इतर शिक्षकांपेक्षा आणि मला काही न आवडणारे विद्यार्थी मला मारकुटे सरच म्हणत होते, पण मी त्याला जुमानत नव्हतो. म्हणू द्या पोरा, त्यांना समजत नाही, नंतर त्यांना येईल काही ना काही, तेव्हा बोलेल की सर तुम्ही मारत होते पण मस्त शिकवत होते. या गोष्टी आपल्या कानावर येईल. जेव्हा त्या गोष्टी आपल्या कानावर येईल तेव्हा मी समृद्ध झालो, तेव्हा माझा आनंद वाढला. अशा प्रकारे आम्ही या ठिकाणी खो खोचा गेम, क्रीडांगण, सांस्कृतिक कार्यक्रम, वृक्षारोपण, अनेक झाडं लावले. अशा प्रकारे सर्व कार्यक्रम आम्ही या जिल्हा परिषद हायस्कूल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घेतलेला आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे हे पोरं होती. आमची जी बॅच होती, नंतरची बॅच, शेवटची बॅच, मला वाटते अर्चना, मनीषा कासावार, मनीषा कांचन, छाया कासावार, मनीषा कासावार सुद्धा होती. नंतरची बॅच. तर हे अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या अभ्यासात रमले होते आणि त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही केलं. त्यावेळेस तरी त्याचे फोन जवळपास 5-6 वेळा फोन आले गाडीवरच असताना, म्हटलं येऊन राहिलं. तर म्हणजे आमच्याविषयी आपुलकी, फोन करण्याचा उद्देश म्हणजे आपुलकीने फोन करून राहिले. म्हणजे याच्यातून त्यांची तळमळ किती आहे आमच्याविषयी आजही त्यांच्यामधून यांच्या मनातून त्यांनी आपल्याला बोलावलेलं आहे. आमचं तुम्ही आदर सत्कार केलेला आहे. त्यामुळे तुमचा आज मी किती अभिनंदन किंवा किती तुमची स्तुती केली तरी कमीच आहे. तर या पलीकडे काही सांगायचं नाही आहे, कारण तुम्ही माझ्याकडून शिकलेत. माझ्या पूर्ण शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द हरिश्चंद्र भेले सर आणि चिंचोलकर सरांना 2 मिनिट उभे राहून त्यांना श्रद्धांजली अर्पित करा. त्यांना आपण 2 मिनिट मौन धारण करून श्रद्धांजली. सावधान हो गए, सावधान. वेगवेगळे उपक्रम आणायचे, स्काउट वगैरे त्यांनी चांगला, व्हॉलीबॉल खेळायचे सर्व शिक्षक लोक, कणाकचा सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचे. आणि त्यावेळी शिक्षक लोक म्हणजे कसं होतं की शाळेला आपलं समजायचे, म्हणून ते कंपाऊंड वगैरे तयार करून घेत होते, झाडं लावत होते. आम्ही आमच्या हातून पाणी वगैरे आणायला लावायचे, झाडं मोठे करायचे. म्हणजे त्यांचं निवड विद्यार्थ्यावर भर, पण शाळाही कशी ठेवायची, शाळा कशी असायला हवी यावर सुद्धा त्यांचा भर असायचा. आज ते दिसत नाही. कुठं माणूस या कॉन्व्हेंट मध्ये पाठवला की आपल्या बाईला आवडणार, त्यांचा मुलगा तिथं जात, आपला मुलगा का म्हणतो. तर त्याच्यावर शिक्षण कुठं खरं कुठं मिळते हे आपल्याला माहिती आहे, आपण घेतलेले आहोत.
पण आज कसं झालं, कॉम्पिटिशन निर्माण झालं की ह्या त्या कॉन्व्हेंटमध्ये जातो आपला मुलगा जायला हवा. कधी कधी कॉम्पिटिशन अशी असेल की त्याची शाळा कुठली चांगली याच्यावर भर नाही, कुठल्या शाळेची जास्त फीस आहे ती शाळा चांगली. तर आजचा मला टोटल प्रोफेशनल झालं, मला नाही वाटत का ते शाळेत मी जसं ते एक मास्टर एक्सपर्ट तयार होणार, विद्यार्थी तयार करावा. विद्यार्थ्यांमध्ये सर्व गुण असले पाहिजे, त्यांना आदर सत्कार सन्मान सर्व गोष्टी आल्या पाहिजे. मोठ्यांचा आदर, लहान्यांसोबत कसं वागायचं सर्व गोष्टी त्यावेळी शाळेत मिळायच्या. आज मिळणं मुश्किल. ओनली शिक्षण एज्युकेशन त्याच्या पहिले म्हणजे कंपाऊंडच्या बाहेर विद्यार्थ्यांचा आणि टीचरचा संबंध विशेष नाही राहिलेला. आधी बाहेरही असायचा, बाहेर सुद्धा ते ज्ञान द्यायचे, आता नाही. आता कसे झाले, कॉन्व्हेंटमध्ये शिक्षक यायचे, यावर प्रत्येकाने आपापले प्रत्येकाचे नाव घेणं. सर्वाधिक दीपक कोटवार आपला परिचय देईल, तो खास होता आग्रसरांच्या घराजवळ राहतात. हॅलो सर, माय मिसेस आहे सर. माझा धंदा सर टूर अँड ट्रॅव्हलर्ससाठी आहे. माय मिसेस आहे सर, एमपीची सासवड आहे माझी, सासरे रेल्वेमध्ये आहे. सोनू नाव. खुशबू नाव आहे यांच्या मिसेसचं. हे मध्य प्रदेशचे आहेत. नमस्कार सर, मी यवतमाळला राहते. माझे मिस्टर बिझनेसमॅन आहे आणि चांगले पती, मुलगा आणि पिता याचं पॅकेजेस आहेत पूर्ण. ह्या सगळ्या गोष्टी त्या खूप मानतात. त्यांना म्हणजे मोठ्यांचं मान वगैरे खूप म्हणजे ह्या गोष्टी समजतात. चांगल्या बोलतात, चांगली रेप्युटेशन आहे त्यांची, असं काही नाही. आणि माझी मुलगी BDSला आहे, सांगलीला 3rd इयरला, आणि छोटी 5वीला आहे सेंट्रल आयसीएसला. 10 वर्षाचा फरक आहे सर. म्हणजे माझी नणद 10 वर्षाची होती मी लग्न करून गेल्यावर, यांच्या बहिणीमध्ये खूप फरक आहे. म्हणून मला पहिलं बाळ झाल्यावर मग म्हणजे गॅप घेतला सर. आणि माझी नणद पण चांगल्या फील्ड आहे, ती सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. ती आता अमेरिकेला राहते, तिची स्वतःची कंपनी इथे नागपूरला आणि पुण्याला आणि मुंबईला. यवतमाळ राहतो माझं गाव, तसं प्रॉपर राणी अमरावती, राहणं आता यवतमाळला आहे. माझं लग्न 99ला झालेलं आहे मनीषा सोबत. आता माझं म्हणजे मी सगळं इतरचा व्यवसाय आहे माझा आणि मोहा फुलाचा व्यवसाय. ट्रॅव्हल्स वगैरे होते अगोदर, सगळं झालं व्यवस्थित होतं. आणि सगळं मी स्वतः म्हणजे तिच्यासोबत हिची साथ असल्यामुळे मी करू शकलो. वडिलांची माझी सासूरवाडी पांढरपोळा. मी आता 2008 मध्ये पोस्टमन म्हणून कार्यरत आहे. 12 वर्ष मी मुकुडबरला होतो, आता पाटणला आले 1 वर्ष झाले. हे माझी पत्नी. मी राणी कैलासवार, माझा मोठा मुलगा. माझे मिस्टर सोसायटीमध्ये काम करते बँकेत. लहान मुलगा 10वीत, आज 14वीत आहे. आणि तिचे फोन पण यायचे, राणीचे, मनीषाचे, त्रिशूल, आम्ही बोलत असायचो. सुवर्णा, आमच्याकडे संपर्क आहे. आता ग्रुप झाला, ते धन्यवाद झुकरबर्गला, थँक्यू. त्यानंतर शेख बाबू. माझं नाव शेख बाबू शेख हुसेन आहे. माझी पत्नीचं नाव रेशमा शेख बाबू आहे. माझा बिझनेस पान शॉप आहे. माझी पत्नी आरोग्यामध्ये कार्यरत आहे. नेहमी भेटणं चालणार राहते पाठीमध्ये त्याच्यामुळे काहीच संबंध नाही स्टाफशी. फक्त हे सर म्हणजे मास्टर सर आणि चंदावार सर
कारण या शाळेत मी शिकलो 1-1.5 वर्षच होतो, तर त्याच्यामुळे हायस्कूलशी काही संबंध आला नाही. परंतु माझे मोठे बंधू वगैरे शिकले यांच्या हाताखाली, त्याच्यामुळे यांचे नाव फक्त ऐकण्यात आले. आणि ठाकरे सर म्हणजे थोडे नात्यात लागत असल्यामुळे गावात इंग्रजाने होते, त्यामुळे ज्ञानेश्वर बेदोडकर माझा मोठा भाऊ API आहे मुंबईला, क्राईम ब्रँच. ज्ञानेश्वर बेदोडकर माझा मोठा भाऊ. आणि मी शिक्षक आहोत, यवतमाळ जिल्हा बाबुळगाव तालुक्यामध्ये चिमणा बागापूर गावात शिक्षक आहोत. पत्नीचं नाव सुलभा. एक मुलगी आहे, ती 10 वर्षाची आहे, परंतु तिची बहीण आल्यामुळे मुंबईमध्ये ती आली नाही. तर तुमच्या कार्यक्रमात तुम्ही पाहा. धन्यवाद. कार्यक्रम खूप छान आयोजित केला, त्याबद्दल मी त्रिशूल धन्यवाद राणीचे खूप खूप आभारी आहे. आणि तसाच वेळात वेळ काढून सर्व लोकही आले आणि सर्व मित्रमंडळी मिळाले, त्याच्यामुळे मी त्याचे खूप आभारी आहे. ठीक आहे, त्यानंतर त्रिशूल कन्या. मी फोन केल्याबद्दल, त्यांनी आल्याबद्दल. मी आदिलाबादला राहतो. माझा बिझनेस सुरू आहे काटनंबर कमिशनरचा. माझी धर्मपत्नी लावण्या घरकाम करते. माझे 2 मुलं हरिप्रसाद आणि ओमप्रसाद 7वी वर्ग शिकत आहे. यानंतर सुवर्णा. आई बाबा सगळं. हो भाऊ पण आहे. मी सुवर्णा, माझे मिस्टर ड्रायव्हर आहे, यवतमाळला असते. हॅलो, मी एकटी चाललेली आहे आणि मिस्टर बिझनेस आहे आणि शेती आहे आमची. आणि माझा एक मुलगा आहे, तो 12वी झालेला आहे आणि CA यानंतर माझं काही परिचय नाही. नमस्कार सर, नेमेरी मी गुत्ते. ठाकरे सर, नरताम सर हे माझे खूप आवडते. उपाध्याय सर, कनाटे सर, मला आत्ताही लेझिम आवडते सर. आणि उपाध्याय सर आणि नरताम सर आमच्या घरासमोर राहत होते. माझं नाव कांचन धावतेवा, मी आदिलाबादला राहते. आणि सर मी धावतेवा सरांची मुलगी. माझे मिस्टर लेक्चरर आहेत गव्हर्नमेंट ज्युनियर कॉलेज जैनूरला. आम्ही आदिलाबादला असतो. मला 2 मुली. माझी मुलगी आता 12वीला आल्या नाही, एकटीच आहे. धन्यवाद. धन्यवाद कांचन. यानंतर रेणुका स्टेजवर येईल, आपला परिचय देईल. मी रेणुका आहे. आता माणसाची भाजी इथं शिक्षण करत होती. मला 2 मुलं आहेत. मी इथं जवळ लिंगीला राहते. मोठा मुलगा ITBS, दुसरा मुलगा 12वीचा आहे. आमची शेती विरव शेतात. यानंतर प्रेमीला स्टेजवर येईल. बेबी, यानंतर बेबी स्टेजवर येऊन आपला परिचय. नमस्कार सर, माझं नाव बेबी म्हणाली. माझा मुलगा, माझे मिस्टर PWD ऑफिसमध्ये ऑडिटर आहे, यवतमाळला असते. त्यांचे शिक्षण तेलुगू आहे. शेती करतात. यानंतर तरुणा. त्यानंतर आम्ही उशिरा आहे. आम्ही स्टेजवर येऊन आपला परिचय. रुक्मिणी.
नमस्ते. सगळेजण आला करतात. मी शेवटी आहे. पण तरी विनायकासाठी भेटते का म्हणून ते आज इथपर्यंत पोहोचली. मला या शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा खूप गौरव आहे. सगळेजण पाहत होते. लाकडीची आठवण किती खाते तरी कमी आहे. सगळ्यांना माहिती आहे आमची परिस्थिती बघ. माझ्या घरातल्या सगळे मित्र मैत्रिणींना माहिती आहे. आम्ही आज स्पर्धेत भेटल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सगळेजण असंच आपण भेटत राहू आणि फोनमध्ये आपलं परिचय मैं खेती करना, मेरा छोटा लड़का और बड़ा लड़का दोनों भी आर इंटरनेशनल मुकुड़वा में पढ़ते हैं. त्यानंतर अविनाश ऐटवार स्टेजवर येईल. सगळ्यांना माझं नाव अविनाश जीवन ऐटवार. मी शेतीच करतो. माझ्या गावाला पूजा आहे तिकडे म्हणून ते येऊ शकली नाही. तरी मी आता मला जावं लागतं आता 5-6 वाजता. ठीक, धन्यवाद. त्यानंतर गजानन कर्णेवार सर, मी पाटण सहकारी सोसायटी सचिव या पदावर कार्य करतो. मी माझी पत्नी पल्लवी कर्णेवार, 2 मुली आहेत मला. हो. त्यानंतर दिलीप हलगोटवार स्टेजवर येईल. नमस्कार सर, मी दिलीप हलगोटवार. एक 10वी झाली आता, 11वी सायन्सला आहे. शेतूचं काम आहे सर मला वाटत की दोन सर्वात ऑनलाईन बिझनेस काम करतो सध्या. सासूबाई चला काय आहे कसं दोन्ही मुली असले काय झालं मुलं सारखंच आहे ना. मोठी मुलगी आहे तनुश्री आणि त्यानंतर अविनाश जयस्वाल स्टेजवर येईल. जयस्वाल नंतर विनोद पेरकावा आपल्या परिवारासहित. मेरा बिजनेस ट्रांसपोर्टिंग का है. शासकीय जाने के बाद काम करता हूँ. मेरे तालुका का फ्रेंड काम खेती. 2 लड़कियां हैं, 7 साल की वाली. मी विनोद पेरकावा, खरबडा पोलीस पाटील संघटना जरी जाणून पाटील सचिव आणि खरबडा पोलीस पाटील. माझी पत्नी प्रियंका आणि माझा मुलगा. माझं नाव सर्वांना परिचयाचं आहे. मी संजय अजावराव सिडा. ही माझी पत्नी सुजाता आणि 2 मुलं आहेत, श्रुतिक आणि क्षितिज आहे. आमचं 2008 मध्ये लग्न झालं. परिवार खूप सुखात मस्त चालू आहे. माझा गार्मेंट्स आणि रिअल इस्टेटचा बिझनेस आम्ही वडीला राहतो. आता वडील गेले तर इथं पाटणमध्ये आता आईच एकटी रात्री येणं तर राहते माझ्या आईला भेटायला. बहीण मोठी, दुसरं बहीण, 3 भाऊ, आम्ही सर्व वडील सर भेटत राहतात. कनाके सर आणि पंडित सर भेटत राहतात.
शिक्षक होते सुरुवातीला सत्तेला, आणि ते माझे शिक्षक होते, चंदावार सर आणि रजनीवार सर. आज रजनीवार सर आले नाही, एक फोटो घेतो बेस्ट कपल मी स्वतः सर्टिफिकेट दिलं. आणि सर्व मित्र आणि त्यांनी फॅमिली कविता आल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. जेवण करून आपण सुरू करू. सर्वांनी बाहेर फोटो वगैरे काढूया. డియర్ మేడమ్స్, గురు బ్రహ్మలారా, ఎక్కడో పుట్టి ఎక్కడో పెరిగి ఇక్కడే కలిశాము. చదువులమ్మ చెట్టు నీడలో వీడలేమంటూ వీడుకోలంటూ వెళ్ళిపోతున్నాము. చిలిపి తనకు చివరి మలుపులో we miss all the fun, we miss all the joy, we miss you. We miss all the fun, we miss all the joy, we miss you. బుక్కులోన రాణికి పంపిన ప్రేమ లేఖలు, సైన్సు ల్యాబులోన శీలాపై చల్లిన ఇంకు చుక్కలు, ఫస్ట్ బెంచిలోన మున్నిపై వేసిన పేపరు ఫ్లైటులు, రాధ జల్లో నుంచి రాబర్టు లాగిన రబ్బరు బ్యాండులు, రాజేషు ఇచ్చిన రోజా పువ్వులు, శ్రీవాణి పెట్టిన చెవిలో పువ్వులు, కైలాషు కూసిన కాకి కూతలు, కళ్యాణి పేల్చిన లెంపకాయలు, మరపురాని తిరిగి రాని గురుతులండి. మీ మనసు నొచ్చుకుని ఉంటే మన్నించండి. పెద్ద మాటలు దూరుకోండి, ఆ అల్లరంటే మాకు కూడా సరదాలండి. We miss all the fun, we miss all the joy, we miss you. We miss all the fun, we miss all the joy, we miss you. ఎక్కడో పుట్టి ఎక్కడో పెరిగి ఇక్కడే కలిశాము. చదువులమ్మ చెట్టు నీడలో వీడలేమంటూ వీడుకోలంటూ వెళ్ళిపోతున్నాము. చిలిపి తనపు చివరి మలుపులో
మాస్టారి బోడిగుండు పైన బోలెడు చోకులు, రాగిణి మేడము రూపురేఖ పైన గ్రూపు సాంగులు, సుబ్బయ్య మాస్టారి స్కూటీకి గుచ్చిన గుండు పిన్నులు, టైపిస్టు కస్తూరి ఖాతాలో తాగిన కోకు టిన్నులు, బ్లాక్ బోర్డు పైన గ్రీకు బొమ్మలు, సెల్ ఫోనుల్లోన సిల్లి న్యూసులు, బాతురూములోన భావ కవితలు, క్లాసు రూములోన కుప్పిగంతులు, మరపురాని తిరిగి రాని గురుతులండి. మీ మనసు నొచ్చుకుని ఉంటే మన్నించండి. మనకు క్షమాపణలు ఎందుకండి, మీ వయసులోనవే కూడా ఇంతేనండి. We miss all the fun, we miss all the joy, we miss you. We miss all the fun, we miss all the joy, we miss you.